विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी गट अ BMS एक्झाम लवकरच होणार आहे. तर लक्षात घ्या, त्या एक्झाममध्ये सामान्य ज्ञान यावर देखील 20% वेटेज आहेत, म्हणजे 40 मार्क्स त्यासाठी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 परीक्षेत जे प्रश्न विचारले आहेत सामान्यांचे ते आपण बघणार आहोत. याआधी आपण 1 ते 50 प्रश्न बघितले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 51 ते 100 प्रश्न बघायचे आहेत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. 51 क्रमांकाचा प्रश्न आहे, ओमन हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा प्रश्न तलाठी परीक्षेत विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आला होता. तर ओमन हा जो सण आहे तो विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यात साजरा केला जातो. केरळची कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम, लक्षात असू द्या. पुढील क्वेश्चन, लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक आहेत राकेश मारिया. त्यानंतर पुढील क्वेश्चन, सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात कोठे आहे? तर ही आहे दापोली, पुणे या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू कोणत्या ठिकाणांना जोडतो? हा प्रश्न विचारण्यात आला होता. ॲन्सर आहे शिवडी आणि न्हावाशेवा. पुढील क्वेश्चन, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर ते आहेत सुजाता सैनिक. आणि तुमच्यासाठी होमवर्क आहेत, पोलीस महासंचालक कोण आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राच्या? कमेंट करा. पुढील क्वेश्चन बघायचा आहे, T20 विश्वचषक 2024 मधील मालिकावीर ज्याला आपण काय म्हणतो प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मिळाला आहे जसप्रीत बुमराह यांना. पुढील क्वेश्चन, जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क केबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे मणिपूर या राज्यामध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सामान्य ज्ञान हा जो असा पोर्शन आहेत ना, त्यामध्ये जे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत त्याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना, नक्की तुम्हाला मार्क भेटतील. यासाठी आपण सिरीज घेऊन आलो आहोत. 4700 प्रश्न आपल्याकडे आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ते आपण घेऊ शकता, डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. पुढील क्वेश्चन, कोणते दल केंद्रीय पोलीस दलात मोडत नाही? तर ते आहे ATS, अँटी टेररिस्ट स्क्वॉड. त्यानंतर नेक्स्ट, होमगार्ड दलाचे प्रमुख कोण असतात? तर ते असतात जिल्हा समादेशक अधिकारी. नेक्स्ट, भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ते आहेत राजीव कुमार. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024 कोणी जिंकलेली आहे? तर ही जिंकली आहे अर्जेंटिना. आणि उपविजेता कोण? तर कोलंबिया. पुढील क्वेश्चन, सध्या बहुचर्चेत असलेली नीट ही परीक्षा कशासाठी घेतली जाते? तर ही एक्झाम लक्षात घ्या वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतली जाते. तुम्हा लोकांना तर इझिली या प्रश्नाचं उत्तर येणार होतं. पुढील क्वेश्चन, सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर अध्यक्ष कोण आहेत? तर ही कोण आहेत? तर ओम बिर्ला. सलग दुसऱ्यांदा त्यांची विद्यार्थी मित्रांनो स्पीकर म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो निवड करण्यात आली. समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शनमध्ये अकोला असेल तर अकोला विद्यार्थी मित्रांनो सिलेक्ट करून घ्यायचं. पुढील क्वेश्चन, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर हे आहेत आचार्य विनोबा भावे. पुढील क्वेश्चन, तामिळनाडूमध्ये जड वाहनांचा कारखाना कोठे आहे? तर तो आहे आवडी या ठिकाणी. विद्यार्थ्यांनो रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. लक्षात घ्या, तुमच्या एक लाईकने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे लाईक करण्यामध्ये कंजूसी विद्यार्थी मित्रांनो करू नका. पुढील क्वेश्चन, वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण होता? तर तो होता नीरज चोप्रा. आणि ऑलिम्पिक 2024 त्यांना विद्यार्थी मित्रांनो कोणतं मेडल भेटलं? खाली कमेंट करा. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. GDPच्या प्रमाणात सर्वात जास्त कर्जबाजारी असणारा देश कोणता? तर तो आहे विद्यार्थी मित्रांनो जपान हा देश. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? तर हा दिवस आहे 28 जून. त्यानंतर पुढील क्वेश्चन, पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट, आपल्याला वैद्यकीय अधिकारी याकरता स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर लक्षात घ्या, कंप्लीट स्टडी मटेरियल आपल्याकडे आयुर्वेद अभ्यासक्रम कवर केला आहे, नॅशनल हेल्थ प्रोग्राम कवर आहे, सामान्य ज्ञानचे 4700 प्रश्न आहे, चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. तुम्हाला 1800 फक्त भेटेल.
155 रुपये डिस्काउंट दिला या ठिकाणी. डेमो बघण्यासाठी किंवा परचेस करण्याकरिता 9356552537 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने आयुर्वेदचा जो सिलेबस आहेत ना, त्यावर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत. 3000 प्रश्न आणि प्राईज आहे 999. त्यासोबत नॅशनल हेल्थ प्रोग्राम फक्त एवढंच करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता या ठिकाणी अजून 50 प्रश्न मी ॲड केलेत, म्हणजे 440 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आणि नोट्स देखील भेटणार आहे. याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 499 रुपये. सुरुवातीला नोट्स रीड करायच्या, नोट्स पण 2 ते 3 पानाच्या आहे फक्त, जास्त करत बसण्याची गरज नाही. आणि त्यानंतर MCQ लावायचे, तुमचे 40 मार्क या ठिकाणी फिक्स होऊन जातील. त्याच पद्धतीने सामान्य ज्ञान मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला, 4700 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 299. हे सर्व कंटेंट या ठिकाणी आपण कवर केलं आहे. त्यानंतर चालू घडामोडी देखील जानेवारी ते ऑगस्ट 2024 5335 प्रश्न आहेत. प्राईज 158. त्यासोबत जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते देखील या ठिकाणी ॲड करण्यात आले आहेत. यापैकी कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर 9356552537 यावर व्हॉट्सअप करा. जर आपली परिस्थिती नसेल परचेस करण्याची, ते देखील आपल्याला व्हॉट्सअप करून सांगा, तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट दिला जाईल. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 2024-17चा IPL विजेत्या संघाचा कर्णधार कोण? तर तो आहे श्रेयस अय्यर आणि ते कोणत्या टीमचे कॅप्टन होते? तर KKR. समर ऑलिम्पिक गेम 2024 कुठे होणार आहेत? तर हे होणार होते पॅरिस आणि त्या ठिकाणी ते संपन्न झाले आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन, हा क्वेश्चन परीक्षेत हमखास विचारला जातो. थॉमस चषक हा खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा आहे बॅडमिंटनशी संबंधित. नेक्स्ट, दक्षिण आशियाई क्षत्रिय सहकारी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर हे आहे काठमांडू, नेपाळ या ठिकाणी. त्यानंतर नेक्स्ट, अगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर अगरतळा राजधानी आहे त्रिपुराची. 96व्या ऑस्कर सोहळा 2024मध्ये सर्वाधिक 7 पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले? तर आन्सर आहे ओपनहायमर. त्यानंतर पुढील क्वेश्चन, मिस AI 2024 कोण आहेत? तर ते आहेत केन्झा झायली. लष्कराचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उपेंद्र द्विवेदी आहेत आणि ते 30व्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख आहेत. पुढील क्वेश्चन, लष्कराचे उपलष्कर प्रमुख कोण आहेत? तर ते आहेत NS राजा सुब्रमणी आणि ते 47वे आहेत. पुढील क्वेश्चन, हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर ते आहेत विवेक राम चौधरी आणि ते 24वे हवाई दल प्रमुख आहेत. पुढील क्वेश्चन, हवाई दल उपप्रमुख कोण आहेत? ते आहेत अमरप्रीत सिंग आणि ते 47वे आहेत. नौदल प्रमुख कोण आहेत? तर ते आहेत दिनेश K. त्रिपाठी.